गाईज मशीन चालू आहे किंवा एखादा प्लान चालू आहे किंवा एखादं सिस्टम चालू आहे, एखादं काम चालू आहे किंवा कोणाचा तरी बिझनेस चालू आहे. हे इंग्लिशमध्ये सांगायचं म्हटलं तर तुम्ही सांगणार कसं? चालण्याची इंग्लिश तर आहे वॉक. मग या सगळ्या ठिकाणी तुम्ही वॉक घेणार का? आणि वॉक घेऊन सेंटेन्स बनवणार का? फॉर एक्झाम्पल मशीन इज वॉकिंग असं बोलणार? नाही. गाईज जेव्हा चलणे म्हणजे वॉक आहे किंवा वॉक म्हणजे चलणे आहे, तर अशा सेंटेन्स मध्ये कोणत्या वर्ड्सचा यूज करायचा किंवा अशी सेंटेन्स डेली यूज मध्ये कशी बोलायची ते आज आपण बघणार आहोत. गाईज प्रत्येक गोष्टी चलणे म्हणजे वॉक नसते. वेगवेगळे वर्ड्स तिथे यूज करून ते सेंटेन्स तुम्हाला बोलायचे असतात. लेट स्टार्ट आवर टुडे. पहिल्यांदा बघूया गाईज पळणे. रन म्हणजे काय? पळणे. यूज करायचं बघा. जेव्हा एखादी मशीन, एखादं सिस्टम, प्रोग्राम किंवा बिझनेस चालू आहे किंवा काम करत आहे, असं जेव्हा तुम्हाला सांगायचं असतं, तेव्हा तुम्हाला रनचा यूज करायचा आहे. जसं की डिजिटल वर्क आहे किंवा फिजिकल वर्क. क्लिअर? एक्झाम्पल बघा जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. तो एक छोटा व्यवसाय चालवतो. आता इथे बघा, इथे वॉक म्हणजे चालणे हे सगळ्यांना माहित आहे. आपण याला हे जे सेंटेन्स आहे ते असं बनवणार का? ही वॉक अ स्मॉल बिझनेस? नाही. इथे तुम्हाला रन्सचा यूज करायचा आहे. कारण मी जसं तुम्हाला वरी सांगितलं, एखादं सिस्टम, एखादा प्रोग्राम किंवा एखादी मशीन, बिझनेस चालू आहे किंवा काम करत आहे. तिथे तुम्हाला रनचा यूज करायचा आहे अकॉर्डिंग टू टेन्स. क्लिअर? इथे सेंटेन्स काय होईल मग? ही रन्स अ स्मॉल बिझनेस. ही रन्स अ स्मॉल बिझनेस. सेंटेन्स आपलं सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे म्हणून आपण इथे रन्स घेतला आहे. कारण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण वर्बला यस किंवा ईएस लावतो. क्लिअर? नेक्स्ट. ती एक शाळा चालवते. शी रन्स अ स्कूल. शी रन्स अ स्कूल. तो कार्यक्रम 2 तास चालू होता. The program ran for 2 hours. The program ran for 2 hours. सिंपल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे म्हणून रनचं आपण सेकंड फॉर्म रॅन घेतलं. रन, रॅन, रॅन. रन, रॅन, रन असे याचे फॉर्म्स आहेत. तो मुलगा वेगाने धावतो. The boy is running fast. The boy is running fast. ही मशीन विजेवर चालते. This machine runs on electricity. This machine runs on electricity. माझा व्यवसाय चांगला चालू आहे. My business is running well. My business is running well. I hope हे क्लिअर झालं असेल. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे वर्क. जेव्हा एखादी मशीन किंवा फोन, अप्लायन्सेस, गॅजेट, डिव्हाइस चांगल्या प्रकारे ऑपरेट होत आहेत किंवा नाही होत आहेत, हे जेव्हा तुम्हाला सांगायचं असतं, तिथे तुम्हाला वर्कचा यूज करायचा आहे. वर्कचा मेन मिनिंग तर तुम्हाला माहित आहे, काम करणे, मेहनत करणे किंवा नोकरी व्यवसाय करणे यासाठी तर आपण यूज करतो. पण त्या व्यतिरिक्त यासाठी तुम्हाला यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, इट इज वर्किंग किंवा इट इज नॉट वर्किंग अशा प्रकारच्या याच्यामध्ये सेंटेन्स असतील. एक्झाम्पल, ही मशीन चांगली चालते. धिस मशीन वर्क्स वेल. धिस मशीन वर्क्स वेल. ही योजना उत्तम प्रकारे यशस्वी झाली. This plan worked perfectly. This plan worked perfectly. एखादी आयडिया सुद्धा चांगली आहे किंवा एखादी आयडिया चांगली काम करत आहे किंवा चांगली आहे हे सांगण्यासाठी सुद्धा तुम्हाला वर्कचा यूज करायचा आहे अकॉर्डिंग टू टेन्स. आता या सेंटेन्स मध्ये सेंटेन्स पास्टचा आहे म्हणून आपण इथे वर्कचं सेकंड फॉर्म लिहिला आहे वर्कड. क्लिअर? सिस्टीम काम करत नाही. द सिस्टीम इज नॉट वर्किंग. The system is not working. ही युक्ती प्रत्येक वेळा काम करते. This trick works every time. This trick works every time. मशीन चालत नाही. The machine is not working. The machine is not working. माझा फोन चांगला चालतो. My phone works properly. My phone works properly. आय होप तुम्ही आता वर्कचं तुम्हाला रन आणि वर्क समजलेलं असेल. नेक्स्ट आपला आहे, नेक्स्ट वर्ड आहे फंक्शन. फंक्शन म्हणजे सुद्धा चालणे, पण यूज कुठे करायचा? एखादी वस्तू जशी चालायला पाहिजे तशी चालते किंवा बरोबर चालते किंवा काम करते हे सांगायसाठी तुम्हाला या वर्डचा यूज करायचा आहे.
फॉर एक्झाम्पल, एसी चालू आहे. द एसी इज फंक्शनिंग. द एसी इज फंक्शनिंग. वेबसाईट चांगली चालू आहे. द वेबसाईट इज फंक्शनिंग वेल. द वेबसाईट इज फंक्शनिंग वेल. क्लिअर झालं? गाईज, जसजशी तुम्ही सेंटेन्स बनवाल किंवा बोलाल तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली कोणते वर्ड कुठे पुट करायचे हे लक्षात येईल. आता जर तुम्ही याची मीनिंग चांगल्या प्रकारे समजून घेऊन जर तुम्ही सेंटेन्स बनवायला सुरुवात केली तर तुम्हाला हे जराही हार्ड जाणार नाही. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही याचे सेंटेन्स बनवू शकणार आहात. नेक्स्ट वर्ड आहे ऑपरेट. ऑपरेट करणे म्हणजे वापरणे किंवा चालवणे. यालाच आपण काय म्हणतो? ऑपरेट करणे. जेव्हा एखादी सिस्टीम आहे, मशीन आहे किंवा मशीनद्वारे किंवा स्वतःच कंट्रोल होऊन चालते किंवा त्याला चालवलं जातं. अशा प्रकारच्या ज्याही गोष्टी, मशीन, सिस्टीम जेही असेल त्याच्या ठिकाणी तुम्हाला ऑपरेटचा यूज करायचा आहे. किंवा एखादं ऑपरेशन केलं हे सांगण्यासाठी किंवा करणार आहोत हे सांगण्यासाठी सुद्धा तुम्ही ऑपरेटचा यूज करू शकता. एक्झाम्पल्स, तो मशीन काळजीपूर्वक चालवतो. तो स्वतः चालवतोय. ही ऑपरेट्स द मशीन केअरफुली. ही ऑपरेट द मशीन केअरफुली. ऑपरेट करणे म्हणजे काय? ती मशीन चालवण्यासाठी तुम्हाला त्याचं एक नॉलेज पाहिजे असतं. त्या थ्रू तुम्ही चालवता. म्हणून इथे तुम्हाला ऑपरेटचा यूज करायचा आहे. इथे तुम्ही वर्क, रन किंवा फंक्शन याचा यूज नाही करू शकत. त्याच्यावर काल रात्री शस्त्रक्रिया करण्यात आली. He was operated on last night. He was operated on last night. ही मशीन आपोआप कार्य करते. This machine operates automatically. This machine operates automatically. This machine operates automatically. नवीन प्रणाली सोमवारपासून कार्यान्वित होईल. The new system will operate from Monday. The new system will operate from Monday. Clear? Next आहे be on. Be on म्हणजे चालू होणे किंवा ऑन होणे. बी म्हणजे होणे, ऑन म्हणजे चालू. आता इथे बघा, बी कसं यूज करायचं? तुम्हाला याच्या फॉर्मचा यूज करायचा आहे. एम, इज, आर, वॉज, वर या फॉर्मचा. प्रेझेंट असेल तर एम, इज, आर चा यूज करा. पास्ट असेल तर वॉज, वरचा यूज करा. लाईट, टीव्ही, मशीन किंवा एखादा कार्यक्रम आहे, मीटिंग आहे इत्यादी चालू आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला बी ऑनचा यूज करायचा आहे. लाईट चालू आहे, द लाईट इज ऑन. टीव्ही चालू आहे, द टीव्ही इज ऑन. पंखा चालू आहे, द फॅन इज ऑन. मीटिंग चालू आहे, द मीटिंग इज ऑन. संगीत चालू आहे, द म्युझिक इज ऑन. मशीन चालू आहे, द मशीन इज ऑन. क्लिअर झालं? बी ऑनचा यूज कुठे करायचा? नेक्स्ट आहे गो ऑन. गो ऑन म्हणजे काय? याचा सुद्धा मिनिंग आहे की चालू होणे, सुरू राहणे किंवा पुढे चालू ठेवणे. त्याचा मिनिंग असा होतो. पण कधी यूज करायचं? एखादी गोष्ट थांबल्यानंतर किंवा न थांबता पुढे चालू राहते तिथे तुम्हाला गो ऑनचा यूज करायचा आहे. शो चालू राहील. द शो विल गो ऑन. द शो विल गो ऑन. मीटिंग चालू आहे. द मीटिंग इज गोइंग ऑन. द मीटिंग इज गोइंग ऑन. क्लास चालू आहे. द क्लास इज गोइंग ऑन. द क्लास इज गोइंग ऑन. काम चालू आहे. द वर्क इज गोइंग ऑन. कार्यक्रम चालू आहे. द प्रोग्राम इज गोइंग ऑन. क्लिअर झालं? इथे तुम्ही बघा, बी ऑन म्हणजे काय? तुमची स्थिती सांगत आहे, ऑन आहे किंवा ऑफ आहे. पण गो ऑन म्हणजे काय? चालू राहणे किंवा ते पुढे चालू आहे हे सांगण्यासाठी गो ऑनचा यूज करायचा आहे. दोन्हीमध्ये सिंपल आणि खूप मायनर डिफरन्स आहे. तुम्ही एकदा जर सेंटेन्स बनवले आणि बोलण्याचा प्रयत्न केला तुम्हाला आपोआप हे सगळं समजेल. नेक्स्ट आहे बी इन प्रोग्रेस. बी इन प्रोग्रेस म्हणजे काय? एखादं काम सध्या चालू असणे किंवा सुरू असणे हे सांगण्यासाठी तुम्हाला बी इन प्रोग्रेसचा यूज करायचा आहे. गाईज, इथे बी बघा, बी म्हणजे काय? इथे बीच्या फॉर्मचा यूज करायचा आहे. एम, इज, आर, वॉज, वर. प्रेझेंट असेल एम, इज, आरचा यूज करा. पास्ट असेल वॉज, वरचा यूज करा. याचा वापर एखादी काम,
एखादी प्रक्रिया किंवा एखादी गोष्ट आत्ता पूर्ण झालेली नाही पण चालू आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला याचा यूज करायचा आहे. याची एक्झाम्पल्स बघा. काम सध्या चालू आहे. द वर्क इज इन प्रोग्रेस. द वर्क इज इन प्रोग्रेस. रस्त्याची दुरुस्ती सध्या चालू आहे. द रोड रिपेअर्स इज इन प्रोग्रेस. द रोड रिपेअर इज इन प्रोग्रेस. मीटिंग सध्या चालू आहे. द मीटिंग इज इन प्रोग्रेस. द मीटिंग इज इन प्रोग्रेस. परीक्षा सध्या चालू आहे. द एक्झाम इज इन प्रोग्रेस. द एक्झाम इज इन प्रोग्रेस. नेक्स्ट आहे इम्प्लिमेंट. इम्प्लिमेंट करणे म्हणजे अंमलात आणणे किंवा कार्यान्वित करणे किंवा एखादी गोष्ट प्रत्यक्षात लागू करणे. एखादी योजना, एखादा नियम, निर्णय, कल्पना प्रत्यक्षात आणणे म्हणजेच काय करणे? इम्प्लिमेंट करणे. एक्झाम्पल्स बघा. शाळेत नवीन नियम लागू केले. द स्कूल इम्प्लिमेंटेड न्यू रूल्स. द स्कूल इम्प्लिमेंटेड न्यू रूल्स. नियम लवकरच अंमलात आणले जातील. द रूल्स विल बी इम्प्लिमेंटेड सून. द रूल्स विल बी इम्प्लिमेंटेड सून. योजना यशस्वीपणे अंमलात आणली गेली. द प्लॅन वॉज इम्प्लिमेंटेड सक्सेसफुली. द प्लॅन वॉज इम्प्लिमेंटेड सक्सेसफुली. आय होप आता तुम्ही एखादा नियम किंवा एखादा रूल लागू केला आहे किंवा प्रत्यक्षात आणला आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला आता लक्षात आलेलं असेल इम्प्लिमेंटचा यूज करायचा आहे. नेक्स्ट आहे कॉन्टिन्यू. एखादी गोष्ट सुरू ठेवणे किंवा पुढे चालू ठेवणे म्हणजे काय करणे? कॉन्टिन्यू करणे. एखादं काम, बोलणं किंवा कृती थांबवायची नाही, ती पुढे चालू ठेवायची आहे हे सांगायसाठी तुम्हाला कॉन्टिन्यूचा यूज करा. याचे एक्झाम्पल. तिने तिचे शिक्षण पुढे चालू ठेवले. सी कॉन्टिन्यूड हर स्टडीज. शी कॉन्टिन्यूड हर स्टडीज. धडा सुरू ठेवा. कॉन्टिन्यू द लेसन. कॉन्टिन्यू द लेसन. त्याने मीटिंग पुढे चालू ठेवली. दे कॉन्टिन्यूड द मीटिंग. दे कॉन्टिन्यूड द मीटिंग. काम उद्या पुढे चालू राहील. द वर्क विल कॉन्टिन्यू टुमॉरो. द वर्क विल कंटिन्यू टुमॉरो. ब्रेक नंतर वर्ग पुन्हा चालू राहील. द क्लास विल कॉन्टिन्यू आफ्टर द ब्रेक. द क्लास विल कॉन्टिन्यू आफ्टर द ब्रेक. आय होप गाईज प्रत्येक गोष्ट चालणे म्हणजे वॉक नाही हे तुम्हाला समजलेलं असेल. यासाठी तुम्हाला रन, वर्क, फंक्शन, इम्प्लिमेंट किंवा ऑपरेट यासारख्या वर्डचा अकॉर्डिंग टू सेंटेन्स तुम्हाला यूज करायचा आहे. गाईज तुम्ही आता अशा प्रकारची सेंटेन्स खूप चांगल्या प्रकारे बोलू शकणार आहात तुमच्या डेली यूजमध्ये. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.